नमस्कार, मी दीपाली गायकवाड राईट क्लिक मराठीमध्ये तुमचे स्वागत करते। महात्मा गांधीजींच्या 76व्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। मोहनदास करमचंद गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते। 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जाताना महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली। या दिवसाची इतिहासात महात्मा गांधीजींची पुण्यतिथी म्हणून कायमची नोंद झाली। पण तुम्हाला माहीत आहे का की 30 जानेवारीला बापूंची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते। भारतीय 30 जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरा करतात। यावेळी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाटावरील गांधीजींच्या समाधीवर पोहोचतात आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात। यावेळी देशाच्या सशस्त्र दलातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात येते। बापू आणि शहीदांच्या स्मरणार्थ देशभरात 2 मिनिटे मौन पाळले जाते। भारतात 30 जानेवारी सोबतच 23 मार्च हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो। पण दोन्ही हुतात्मा दिनात फरक आहे। 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींची हत्या झाली तर स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली। त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजही 23 मार्च रोजी अमर शहीद दिन साजरा केला जातो। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि राईट क्लिक मराठीला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।